नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे. पुण्यात पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. नसरापूर प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील पर्वती भागात वयोवृद्ध आजोबांनी स्वतःच्याच 9 वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही गोष्ट उघड झाली आहे व मुलीचा बचाव करण्यात आला. अशी नात्याला काळिमा फासणारी घटना पर्वती जनता वसाहत भागात घडली आहेत. यामुळे नागरिकांना तीव्र संताप व्यक्त केला व रस्त्यावर उतरून रास्ता रोको करीत आरोपीला फाशी देण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली. अशा निंदनीय घडणाऱ्या घटनांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने सक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. नसरापूर आणि पर्वती अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नागरिकांनी सतर्क झाले पाहिजेत. पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजेत. पर्वती येथे घडलेल्या घटना संदर्भात पर्वती पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र शाने यांची प्रतिक्रिया. काल दिनांक 5 मे रोजी रात्री 9:30 वाजे सुमारास पर्वती पोलीस हद्दीमध्ये पर्वती पायथ्याजवळ एका वयोवृद्ध माणसाने एका लहान बाळावर लैंगिक अत्याचार केले आहे अशी इन्फॉर्मेशन पोलिसांना मार्शलला प्राप्त झाली. त्यानुसार तातडीने मार्शल त्या ठिकाणी गेले असता त्या भागातले काही नागरिक जे आहेत त्यांनी एका वयोवृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी पकडून ठेवलेलं होतं. पोलिसांनी ताबडतोब इंटरव्हेन्शन केलं, त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर असं समजलं की तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वयवर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला. परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. शेजारच्या लोकांना सांगितलं. त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला. पोलिसांनी ताबडतोब त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. सदर बाबतीमध्ये बाळाला आम्ही ताबडतोब ससून हॉस्पिटलला दाखल केलं. त्याच्यामध्ये बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह असा काही असॉल्ट नाही आहे. तरी परंतु जे काही घडलं आहे दॅट अमाऊंट्स टू द केस ऑफ रेप. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल केलेला आहे. ससून हॉस्पिटलमधून फिर्याद आणून त्यानुसार बाळाच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यामध्ये पॉक्सो कलम 6, कलम 10, त्यानंतर BNS भारतीय न्यायसंहिता याचे कलम 75 आणि 64 आणि कलम 66 यानुसार गंभीर गुन्हा रात्री या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला रीतसर अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे आणि या घटनेची थोडीशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली होती. त्यावर योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. परिस्थिती आता अतिशय शांत आहे.